नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि अखेर आपण तिलोत्तमासोबत ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण समोर येऊन आता मेंदाळ्यांच्या घरात लवकरच पाळणा हलताना आपण बघणार आहोत. आणि विनर बनून आलेली सावली जेव्हा आता बेडरूममध्ये जाते आणि त्याच वेळेस आता सारंग प्रेमाने सावलीला असे कोणते भयानक सत्य सांगतो आणि अशी कोणती घटना घडते की जेणेकरून पुढाकार घेत खुल्ला बेडरूममध्ये आता सारंगसोबत प्रेमाचा रोमांस करत सारंगला सावली कशी तिच्या प्रेमात न्हावून काढते आणि बाळासाठी पुढाकार घेतलेली सावली आता दणक्यामध्ये कसा हनीमून गाजवते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि इकडे आता ऐश्वर्याच्या प्लानला लाथ मारून ऐश्वर्याने दिलेल्या दुधाला फुंकर मारत आता सावली कशी आता बेडरूममध्ये जाते आणि सारंगसोबत प्रेमाचा रोमांस करून सावली आता कसा बाळासाठी पुढाकार घेऊन तिलोत्तमाला गुड न्यूज देते हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामध्ये आता रूपम कॉस्मेटिकच्या मॉडेल हंट्समध्ये आता तिलोत्तमाने सावलीच्या डोक्यावरती विजयी ताज चढवलेला असतो आणि मॉडेल हंटच्या त्या स्पर्धेमध्ये सावलीला विजयी घोषित केलेले असते. ऐश्वर्या आणि ताराचा आता खेळ खल्लास करून सौंदर्याची खूप अशी सुंदर व्याख्या अख्ख्या जगासमोर सगळ्यांना सांगत आता सावलीने ती स्पर्धा जिंकलेली असते. आणि त्यानंतर आता सावली घरी येते आणि सावली आता घरी आल्यानंतर इकडे अमृता, सोहम, बबलू यांच्या आता आनंदाला तर पारावारच राहिलेला नसतो आणि सगळेजण खूप आनंदी असतात. आता अमृता सावलीला म्हणते की सावली बघ, अगं तू स्पर्धेमध्ये भाग घेत नव्हती आणि मी म्हटलं तर तू स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि तू जिंकलीस, बघितलंस का सावली? आणि लगेच आता सावली म्हणते की हो. आणि त्यानंतर आता सावली म्हणते की खरं तर मला या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचाच नव्हता अमृता वहिनी, पण सारंग सरांनी मला बळजबरीने स्पर्धेमध्ये आणलं. अमृता म्हणते की हे बघ सावली, आजपर्यंत तू घाबरत आली ना म्हणून तुझ्या वाटेला हे सगळं येतंय. बघ, आज सारंगने तुझा हात धरून तुला स्पर्धेमध्ये आणलं आणि तुझ्या आतमध्ये जे काही सुंदरता आहे, तुझ्या आतमध्ये जे काही आहे ते आज तू जगाला दाखवलं आणि जगाने तुला विनर बनवलं. तेव्हा यापुढे तू घाबरत जाऊ नकोस आणि आता भीती सोडून दे. किती वर्ष असे भीतीने जगणार आहेस का गं सावली? आणि आता सावलीला देखील अमृताचे म्हणणे पटलेले असते. अमृता म्हणते ते काही नाही, आजपर्यंत जर तू घाबरल्यागत जर इथे जगली ना तर मी अजिबात सहन करणार नाही. आणि आता आम्ही कसं सगळेजण एकदम मनमोकळेपणाने राहतो, हसतो, तसेच तू सुद्धा आता राहायला सुरुवात कर. हळूहळू तुझा हा स्वभाव बदलून टाक. कुणाला घाबरतेस तू? आणि लगेच आता सावली म्हणते की तसं नाही अमृता वहिनी. तर आता अमृता म्हणते की ते काही नाही. आणि आता सारंग आणि तू दोघेही नवरा बायको आहेत आणि आज तर तू कमालच केली. तेव्हा आता मॉमसुद्धा तुला काही करणार नाही. आणि आज बघितलं का अगं सावली, मॉमने तुझ्या डोक्यावरती आज विजयी ताज लावला, याचा तुला काही वाटतंय का? तर लगेचच सावली म्हणते की अमृता वहिनी, पहिल्यांदा त्यांच्या तोंडातून आज सावली माझं नाव निघलं. ते ऐकताच अमृता खुश होते आणि म्हणते की हळूहळू मॉमचा स्वभाव आता बदलत जाईल. तुझ्या आतमधील सौंदर्य आज तू मॉमला दाखवलंय, त्यामुळे आता खरं सौंदर्य कशात आहे हे रंगरूपावरून नाही तर खरं सौंदर्य हे मनाचं सौंदर्य आहे हे मॉमला देखील पटलं आणि म्हणूनच त्यांनी तुझ्या डोक्यावरती विजयी ताज लावला. तेव्हा आता घाबरू नको. सारंग आणि तू आता नवरा बायको आहेत. आता दोघेही एकमेकांच्या वेगवेगळे कधीच राहायचं नाही आणि दोघेही आता लवकरच नवरा बायकोच्या नात्याने एकत्र या सावली. आणि इकडे आता पटकन आता सावली ही सारंगकडे बेडरूममध्ये येते आणि आता इकडे मात्र ऐश्वर्या ताराचा मोठा जळफळाट झालेला असतो. थाय थाय पाय आपटत तारा आणि ऐश्वर्या आता घरी आलेले असतात. ऐश्वर्याचे डोके आता जाम भनभनलेले असते. ताराला तर काय करावं कळतच नसतं. वैतागून तारा ही सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकून देऊ लागते आणि म्हणते की मला माहीतच होतं ही सावली ना अचानक काहीतरी करेल आणि आज तिला जे करायचं ते तिने केलंच. पटकन आता
तारा ही ऐश्वर्याकडे येत म्हणते की ऐश्वर्या मॅडम, मी तुम्हाला सांगितलं होतं, ही सावलीला तुम्ही ओळखलेलं नाही आहे, कधीही काहीही करू शकते ती. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना, शेवटच्या क्षणी सावली असं काहीतरी करेल आणि ती जिंकून जाईल. अगदी तेच घडलं. ऐश्वर्या म्हणते की बरोबर आहे, आज त्या मूर्ख मुलीने ना खूप काही वेगळं केलं आहे. आजकाल या मूर्ख मुलीची हिंमत खूपच वाढली आहे. खरंच या मूर्ख मुलीला आता थांबवायला हवं. हिला व्यसन ही घालायलाच हवी, नाही तर ती काय करेल ना सांगता येत नाही. आता पाणी डोक्याच्या वरून चाललंय. तारा म्हणते की तुम्ही फक्त असंच जर बोलत राहिलं तर काहीच होणार नाही. आणि एवढं लक्षात घ्या, आता कुलदैवतीची पूजासुद्धा झालेली आहे आणि आता ती सावली काय करील पुढे ना ते काही सांगता येत नाही. ऐश्वर्या म्हणते काय? आणि लगेच आता ऐश्वर्याला आता स्वप्न आठवतं आणि त्या स्वप्नात सावली प्रेग्नंट होऊन कशी घरी आली आणि तिलोत्तमा मेंदळेने तिचं कसे औक्षण केलं आणि बाळाला घेऊन आपल्या नाकावर टिचून आता आतमध्ये कसा तिने हक्काने गृहप्रवेश केला आणि मेंदळ्यांची कशी राणी झाली हे स्वप्न आता ऐश्वर्याला आठवतं. पटकन ऐश्वर्या म्हणते नाही नाही, असं होता कामा नये. आणि पटकन आता ऐश्वर्या बेडरूममध्ये जाते आणि आता पटकन ऐश्वर्याने दूध गरम करून अमृताच्या दुधामध्ये जी पावडर वापरते तीच पावडर आता ऐश्वर्याने त्या दुधामध्ये टाकलेली असते. दुधाकडे बघत ऐश्वर्या म्हणते की सावली, अगं तुला काय वाटलं, या घरात मी कधीच पाळणा हलू देणार नाही. आणि असे म्हणत आता पटकन ऐश्वर्या ही दुधाचा ग्लास घेऊन आता सारंगच्या बेडरूमकडे जाऊ लागते. इकडे आता सारंग आणि सावली बेडरूममध्ये असतात. सारंग आता मात्र फारच खुश झालेला असतो, कारण आज खऱ्या अर्थाने सावलीने तिच्या मनाचे सौंदर्य अख्ख्या जगासमोर दाखवून स्पर्धा जिंकलेली असते. प्रेमाने सारंग आता सावलीजवळ येतो आणि म्हणतो की सावली, खरंच आज मला तुझं खूप कौतुक वाटतंय आणि आज तू तुझ्या मनाचे सौंदर्य सगळ्यांना दाखवून दिली आणि आज तू खरी स्पर्धा जिंकली आणि खरोखर मला तुझा खूप अभिमान आणि कौतुक वाटतंय सावली. सारंग म्हणतो की सावली, खरं तर ही स्पर्धा तू जिंकलीस, पण तुझ्यामुळे मी खूप काही जिंकून गेलोय सावली आणि खरेपणा ही तुझी ताकद आहे सावली. सारंग म्हणतो सावली, तुला आयुष्यात खूप काही सहन करावं लागणार आहे, पण तू काळजी करू नकोस, मी आहे ना, आता मी तुझ्यासोबत आहे आणि मी तुला कायम सुखात ठेवीन, मी कायम तुझ्यासोबत राहीन, तू काही काळजी करू नकोस, असे सारंग आता सावलीला सांगताच आता प्रेमाने सारंग सावलीला मिठी मारतो. तर सावली सारंगच्या मिठीत आलेली असते आणि त्याच वेळेस ऐश्वर्या आता दुधाचा ग्लास घेऊन तिथे येते आणि पटकन आता हळूच दरवाजा लोटते. तर आता सावली ही सारंगच्या मिठीत बघताच आता ऐश्वर्याला धक्का बसतो. सारंग सावली आता ऐश्वर्याकडे बघतात. सारंग म्हणतो ऐश्वर्या वहिनी, किती वेळा तुला सांगितलं की दरवाजा नॉक करून येत जा म्हणून, आणि काय काम असतं तुझं? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की सारंग, अरे आज सावलीने खरंच खूप काही मोठं काम केलंय, म्हणून तुम्ही दमला असेल म्हणून मी सावलीसाठी दूध घेऊन आली. ते ऐकताच सारंग आता डचकतो आणि म्हणतो की ऐश्वर्या वहिनी, आणि सावलीसाठी चक्क तू दूध? तर ऐश्वर्या म्हणते हो. आणि लगेच आता सारंग म्हणतो ठीक आहे वहिनी, ते दूध ना ठेव तिथे आणि जा तू. आणि पटकन आता ऐश्वर्या सावलीकडे बघत म्हणते की सावली, दूध घे बरं का, आणि तुला आज आराम करावयास हवा. आणि लगेच आता ऐश्वर्या ही निघून जाते आणि इकडे आता सारंग दरवाजा बंद करून घेतो. प्रेमाने सारंग आता सावलीजवळ येतो आणि म्हणतो खरंच सावली, आज मला ना तुझं खरंच खूप कौतुक वाटतंय आणि खरंच आज तुझा खरेपणाने तुझ्या आतमधलं सौंदर्य मला कळालं. आणि पुन्हा आता सारंग आता सावलीला म्हणतो हे बघ सावली, आता नवरा बायकोच्या नात्याने आपण एकमेकांच्या जवळ यायला हवं आणि एकमेकांमधलं अंतर संपवायला हवं. मी कायम तुझी आयुष्यभर अशी साथ देईन सावली. पटकन आता सावली देखील रोमॅन्टिक होते आणि इकडे आता सावली थोडीशी लाजून बाजूला जाते आणि पटकन आता सावली दूध घेऊ लागते. तर लगेच सारंग म्हणतो थांब सावली, आणि आता ऐश्वर्या वर माझा विश्वास नाही आहे, तेव्हा तू हे दूध घेऊ नकोस. आणि असे म्हणतच आता सावली म्हणते ठीक आहे. त्यावेळेस आता दूध पिण्यासाठी सावलीने फुंकर मारलेली असते आणि तसाच दुधाचा ग्लास सावली ही तिथे ठेवून देते. आणि त्यानंतर सारंग आणि सावली प्रेमाने आता दोघेही एकत्र येतात आणि सारंगने सांगितलेले भयानक ते खूप असे अनोखे सत्य ऐकून आता सावलीला खरंच सारंगची
आता सारंगवर विश्वास वाटलेला असतो आणि प्रेमाने खुल्लम खुल्ला आता सगळे काही विसरत तिलोत्तमाला नातवू देण्यासाठी सावलीने पुढाकार घेतलेला असतो. आणि सावली आता एक क्षण आता प्रेमाने सारंगकडे बघते आणि त्यानंतर प्रेमाने सारंग सावली दोघेही एकमेकांच्या मिठीत येतात आणि आता दोघेही एकमेकांच्या मिठीत येताच आता शरीरामधले अंतर संपून दोघेही आता एकत्र येऊन एकमेकांचा स्पर्श एकमेकांना हवाहवासा वाटतो. आणि प्रेमाने सारंग आणि सावली यांनी आता नवरा बायकोच्या नात्याने एकत्र येऊन तिलोत्तमाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोघेही एकत्र आलेले असतात. आणि तिलोत्तमाच्या दुधाला फुंकर मारत आता सावलीने पुढाकार घेऊन सारंगसोबत प्रेमाचा हनीमून गाजवलेला असतो. आणि लवकरच आता सावली कशी तिलोत्तमाला गुड न्यूज देते हे बघण्यासाठी आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.